आजच फक्त हे आत्ता हाच तो गोल्ड्या. कसा आहे गोल्ड्या? आपण पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल. चला तर दाखवतो या गोल्ड्याची पैदास. ह्यानं जे मांजर आणली ती कशी आहे, काय आहे, तिचं नाव काय आहे आणि ह्या पिल्लाचं एक अतिशय सुंदर असं हे काय आहे तर प्रत्यक्षातच पाहूया. चला तर मग या. आणि हे सर्व दाखवतोय विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल. अतिशय छान सुंदर कसा वाटतोय शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. विकास नाळे यूट्यूब चॅनल. शिकारी हा त्या दिलबरचा बाप आहे. ह्याचं पिल्लू आहे ते, म्हणजे नर आहे. ह्याचं नाव आपण ठेवलेलं आहे त्याच्या रंगावरून, गोल्ड्या. पिवळा आहे असा म्हणून गोल्ड म्हणजे सोना. ह्याच्यावरून आपण ठेवलेलं होतं गोल्डी, गोल्ड्या. अतिशय सुंदर आहे. आणि हा असा आहे, ह्याच्या तब्येतीवरून तुम्ही पाहू शकता ह्याला काय तर हा शिकारी आहे. ह्याला घरी खायला लागत नाही. तुम्ही दूध वगैरे जर त्याला दिलं तर तो काय खाणार नाही, पिणार नाही. हा शिकारी आहे. झाडात घराच्या अशा ह्या तुळव्या असतात, दाखवतो असं. ह्याच्या कडेला फिरतात लांबडी वगैरे येते किंवा तुमचे उंदीर असतात. अशी झाडं आहेत, असे बसलेले असते काय ना काय, काय ना काय, कुठं नाही कुठं. उंदर वगैरे भरपूर असतात, लांब फिरत असतात. तळ धरून राहतो. जंगल में जैसा शेर है वैसा ये हमारे घर में गोल्ड्या है. जैसे शेर को खाना डालते नहीं वैसे इसको खिलाते नहीं. काय को नहीं खिलाते तो ये खुद शिकार करता है. त्याच्या समोर जर वाटी आणून ठेवली तर तो खात नाही, का तर शिकार करून खायची सवय. स्वतः शिकारी हा. त्याच्या तब्येतीवरून तर तुम्ही पाहताय अतिशय सुंदर आहे. आणि हे जी राणी जी होती ती पांढरी, दाखवतो. ही त्याची राणी. हीच आपली दिलबरा आहे का बघा. दिल ते माणसाला वाटीत नाही वगैरे त्याला खायला असेल काय, अजिबात नाही. ही स्वतः शिकार करते. खायला बियला आम्ही ह्याला काय टाकत नाही, काय नाही. कसंही दिल स्पष्ट आणि संपूर्णपणे आपल्याला हे ॲक्युरेटपणे पाहायला मिळालं. दिल यावरूनच त्याचं नाव दिलबर आहे. आणि याचं नाव ठेवले आपण गोल्ड्याची राणी. सुंदरा म्हणत होतो, अतिशय सुंदर आणि पांढरी दिसत होती.
यामुळं हिचं नाव सुंदरा ठेवलेलं, पण कालांतराने हे नाव चेंज करून राणी ठेवलेले. त्या दिलबरची आई आणि हा बाप. सर्व असा हा निसर्गरम्य परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये ह्याचं वास्तव्य असते अतिशय सुंदर. हे आहे मांजर. कशा पद्धतीचे काय हे पण सांगणार आहे, कारण आजपर्यंत घोड्यावरती महाराजांचे प्रतिमा असलेलं क्षणचित्र व्हायरल झालं. काही बोकडांवरती देखील छान असे फोटो व्हायरल झाले आणि या मांजराला दिल आहे तो कशा पद्धतीने काय आहे आणि अतिशय खोडकर मांजर या आणि पूर्ण शिकारी आहे. सर्वात महत्त्वाचं रनिंग आणि त्याची चप्पल जर पाहिलं तर ते उंदराचं पिटुकलं नाही तर ते उंदीर पूर्णपणे शिकार करणार म्हणजे करणार. असं हे दिल मांजर आहे. हे दिल मांजर म्हणजे काय तर संपूर्ण व्हिडिओ लक्षात येईल तुमच्या पाहिल्यानंतर. ही त्याची आई आहे. आज फक्त संपूर्ण ह्याचाच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहताय दिलबर मांजर कशा पद्धतीचे काय या हे सर्व दाखवलं जाणार आहे तुम्हाला आणि दाखवलं जातंय आणि तुम्ही पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल. अतिशय सुंदर असं हे दृश्य आणि हे क्षण आहे. तर आपण कशा पद्धतीने हे दिलबर मांजर आहे आपण पाहताय. तर हे मांजर आहे अतिशय शिकारी मांजर या. कशा पद्धतीने कुठं शिकार करते हे सर्व दाखवलं जाणार आहे तुम्हाला. आणि हे आपल्याच घरामध्ये अतिशय हे आपलं जुनं घर आहे. पारंपरिक पद्धतीनं वडिलांपासून आलेलं हे घर आहे. या घरामध्ये अतिशय उंदरं किंवा सर्प वगैरे असते. हे जुन्या प्रकारचे हे घर असल्यामुळं या ठिकाणी हे मांजर पाळलेलं आहे. एकच नव्हे तर जवळजवळ या ठिकाणी 7 ते 8 मांजर आहेत. आणि ह्याची पैदास आत्तापर्यंत तांबडी होती, पण हे आत्ता ह्यांच्या असलेल्या माहितीनुसार या ठिकाणी हे पहिलंच आहे पांढरं.
आणि ही त्याची आई आहे. आजच फक्त हे आत्ताच या ठिकाणी एवढं एका जागी पाहताय आपण थांबलेलं, नाहीतर हे नेहमी झाडात किंवा घराच्या तुळवीला किंवा पत्र्याच्या कडेला असं हे थांबत असतं, राहत असतं किंवा त्या ठिकाणी चालत फिरत असलेलं आजपर्यंत याची वाढ झालेली आणि आतापर्यंत हे वाढलेलं आहे. त्या ठिकाणी आपण पाहता हे दिल आणि ह्याच वरून आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे दिलबर. ठीक आहे, पाहत राहा. आता आपण तो कशा पद्धतीने झाडामध्ये वगैरे खेळतो खाऊन झाल्यानंतर ते देखील दाखवणार आहे. तर पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनल. अतिशय सुंदर व्हिडिओ. खाल्लं की बघा तो लगेच झाडात जाणारच.